काही प्रवास नियोजित असतात आणि काही प्रवास हाक असतात. आजचा आमचा प्रवास सुरू झाला एका शांत गावातून, पालसखेडे. निसर्गाच्या सानिध्यात बसलेले, शांत, साधं पण श्रद्धेने ओतप्रोत भरलेलं ठिकाण. आमचा पहिला थांबा, भक्ती शक्ती मंदिर. रस्त्यावरून जाताना कदाचित हे मंदिर भव्य वाटणार नाही, पण आत पाऊल टाकताच जाणवतं इथे काहीतरी वेगळं आहे. स्वच्छ परिसर, शांत वातावरण आणि भक्तिभावाने उजळलेली देवमूर्ती. भक्ती म्हणजे संपूर्ण समर्पण, शक्ती म्हणजे दैवी ऊर्जा. या दोन्हींचा संगम म्हणजे मन आणि परमेश्वर यांच्यातला पूल. इथे बसून काही क्षण डोळे मिटले की मनातील गोंधळ शांत होतो, विचार स्थिर होतात आणि श्रद्धा जागृत होते. या मंदिरात थांबणं म्हणजे मोठ्या यात्रेपूर्वीची तयारी, कारण शक्तीला भेटायचं असेल तर आधी भक्ती जागृत व्हावी लागते. आणि मग सुरू झाला आमचा पुढचा प्रवास, वनीकडे. रस्ता पुढे सरकत होता, डोंगर जवळ येत होते, घाट रस्त्यांची वळणं. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मानलं जाणारं हे स्थान. डोंगराच्या माथ्यावर उभं राहून थंड वाऱ्यात आईच्या चरणी नतमस्तक झाल्यावर मनात एकच भावना उरते, कृतज्ञता. कारण काही प्रवास आपण आखतो, पण काही प्रवास आपल्यासाठी वरून ठरवलेले असतात. पालसखेडेच्या शांत भक्तीपासून वनीच्या दिव्य शक्तीपर्यंतचा हा प्रवास फक्त किलोमीटरचा नव्हता, तो होता श्रद्धेचा, तो होता आत्मविश्वासाचा, तो होता आईच्या आशीर्वादाचा. सप्त म्हणजे 7 आणि शृंगी म्हणजे शिखर. मातेची मूर्ती डोंगरात कोरलेली, 18 भुजा, प्रत्येक हातात शस्त्र, संकटाचा नाश करणारी आदिशक्ती. मंदिराच्या पायऱ्या चढताना प्रत्येक पावलागणिक एक वेगळीच ताकद जाणवते. जय भक्ती शक्ती, जय सप्तशृंगी माता. आमचा प्रवास इथे संपलेला नाही. परत पुढच्या ब्लॉगमध्ये असंच भेटूया, आणखीन एका नवीन मंदिराच्या शोधात.